नवीन गोलंदाज राजेंद्र आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. येणारे 6 बॉल शिल्लक आणि 12 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. यावेळेस बॅटची आतल्या साईडची कडा आणि त्यानंतर विकेटच्या मागे चायनीज कट असं म्हटलं जातं. जी चायनीज कट यावेळेस बॅटची घेतली बॉलनं आणि सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. आता येणारे इथनं 5 बॉल विजयाकरता 11 धावसंख्येची गरज. ज्या माणिकनं या आधीच्या मॅच मध्ये अगदी नावलौकिकाला किंवा आपल्या नावाला साजेसा खेळ केला होता, तो माणिक यावेळेस अगदी तसाच खेळ पुन्हा एकदा करेल का आणि आपल्या टीमला विजयापर्यंत घेऊन जाईल का. तारणहार हा सर्वात मोठा रोल आहे किंवा मॅच विनर किंवा मॅच फिनिशर हा रोल जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि तो फिनिशरचा रोल इथे पुन्हा एकदा माणिक अदा करेल का. यावेळेस मात्र ऑफ स्टंप वरनं कट केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. येणारे 4 बॉल विजया करता 10 धावसंख्येची गरज. येत्या 2 बॉलवर एक चांगला मोठा फटका गरजेचा आहे. मॅच तशी शेवटच्या 2 बॉल पर्यंत ऑनच राहणार आहे कारण इथे 10 ची गरज आहे अजूनही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र राजेंद्रच्या विपक्षामध्ये आसमानी हवाई हल्ला. बॉल चाललाय दूर सीमारेषा पार. षटकार. होईल पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र खोल्या टप्प्याचा बॉल तिथे बॅक टू बॉलर खेळला होता. तिथे चांगली फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रो मध्ये एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 36. विजया करता इथे अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 3. काय इथे मोठा फटका खेळून मॅचला फिनिश केलं जाईल की या मॅचला शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायला जातील गोलंदाज राजेंद्र ते आपल्याला बघायचं आहे. राजेंद्र समोर माणिक आहे. माणिक आणि राजेंद्र या दोघांमध्ये संघर्ष. दोघांमधली जुगलबंदी. दोघांमधली खडाजंगी. 2 बॉल 3. कंपल्सरी चेस आहे. ते सर्व खेळा संघांना ऑलरेडी माहित आहे की कंपल्सरी चेस तुम्हाला तिथे मॅच जिंकावीच लागेल. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 1 रन तर तिथे इझिली कंप्लीट झाली आणि बॉल सीमा रेषा पार. खेळ खल्लास. इथे पहिल्या 2 मॅच जिंकत क्वालिफाय झाली आहे टीम JK रायझिंग स्टार. रायझिंग स्टार या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. सुपर 8 च्या लढतीच्या लक्ष शुभेच्छा. अगदी चांगला खेळ रायझिंग स्टार कडनं पुन्हा एकदा राहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अगेन ज्यानं गोलंदाजीमध्ये चांगलं काम केलं आणि फलंदाजीमध्येही चांगलं काम केलं तो पिंटू ठरलाय या मॅचचा पुण्याचा एकदा मॅन ऑफ द मॅच. या पिंटू आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे जो मोमेंटो आहे तो देऊन आपला सन्मान केला जाईल.